तर चला आपण सुरू करतोय कॅलरीओमेट्री. The calorimetry is science of measurement of heat. Science of measurement of heat energy. Okay, science of measurement of heat energy is called as calorimetry. Okay, तर ह्या कॅलरीमेट्री मध्ये आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हीट ट्रान्सफर किती झाली ह्याचं मेजरमेंट करतोय. ओके, तर इथे सगळ्यात महत्वाची टर्म असते ती म्हणजे स्पेसिफिक हीट. आणि ही स्पेसिफिक हीट, ओके, ह्या स्पेसिफिक हीटचं होणारं सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मधलं व्हेरिएशन आपण प्रिव्हियस टॉपिक्स मध्ये बघितलंय, प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये ओके डिस्कस केलंय. आता इथं आपण इथं आपण डिस्कस करणार आहोत दोन टाईपच्या मिक्सिंग. ओके, तर दोन टाईपच्या मिक्सिंग, जर एक हॉट फ्लुइड आणि एक कोल्ड फ्लुइड, किंवा एक हॉट मॅटर आणि एक कोल्ड मॅटर, फ्लुइड म्हटलं तरी हरकत नाही, हॉट फ्लुइड and cold fluid, hot fluid and cold fluid mixed, hot fluid and cold fluid mixed together. So hot fluid and cold fluid are mixed together, okay, to form a mixture. Okay, जर हे दोन एकत्रित मिक्स केले, मिक्सचर बनवलं ह्याचं, ओके, तर हे दोन पद्धतीनं मिक्स केले जाऊ शकतात. ओके, एक म्हणजे विदाउट फेज चेंज, ओके, मिक्स्ड विदाउट फेज चेंज, विदाउट फेज चेंज, आणि विथ फेज चेंज, की जिथं फेज चेंज होतो, विथ फेज चेंज. Okay, the hot fluid or hot matter. Okay, म्हणजे फक्त फ्लुइड म्हणजे गॅसेस आणि लिक्विडस स्टेट्सच कन्सिडर करायचे आहेत असं नाहीये. तर फॉर एक्झाम्पल, जर समजा काय मिक्स केला, तर विदाउट फेज वॉटर, इथे एक हॉट वॉटर आहे, ओके, आणि कोल्ड वॉटर मिक्स केला, तर मिळणारं वॉटर, ओके, हे हॉट पेक्षा कमी हॉट आणि कोल्ड पेक्षा जास्त हॉट मिळेल. ओके, आणि फेज चेंज मध्ये जर आईस इज मिक्स्ड विथ, आईस इज इफ मिक्स्ड विथ हॉट वॉटर, तर काय होईल, ह्या आईस मेल्ट होईल, तर मेल्टिंग साठी काही हीट वापरली जाईल, आणि जी उरलेली हीट आहे ती मग त्या मेल्ट झालेल्या वॉटरचं टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली जाईल. ओके, जर उरली तर, जर नाही उरली तर जेवढी हीट अवेलेबल आहे तेवढ्यामध्ये काही क्वांटिटी ऑफ आईसचं फक्त मेल्टिंग होईल. ओके, अरे कळतंय? जर तो 0 डिग्रीला अवेलेबल असेल तर, आणखी -डिग्रीला अवेलेबल असेल तर पहिल्यांदा आईसचं हिटिंग होईल आणि नंतर आईसचं मेल्टिंग होईल. लक्षात येतंय? ओके, तर इथं व्हेरियस टाइप्स ऑफ हीट्स असतात. ओके, काही कन्फ्युजन? तर याच्यातला पहिला आपण फेज शिकूया, पहिली टाईप शिकूया. पहिला टाईप काय शिकायचा आहे, तर मिक्सिंग ऑफ हॉट फ्लुइड विथ कोल्ड फ्लुइड विदाउट फेज चेंज. तर पहिला टाईप शिकायचा आहे मिक्सिंग ऑफ हॉट फ्लुइड, मिक्सिंग ऑफ hot fluid, okay, with cold fluid, with cold fluid or cold liquid, cold liquid, okay, without phase change, cold liquid, without phase change, फेज चेंज न होता,
ओके, काय कळतंय? फेज चेंज न होता या ऍक्शन कशा होतात, समजतंय? काही कन्फ्युजन नाहीये तर बोला. तर हॉट लिक्विड दिलाय, तर काही प्रॉपर्टीज ऑफ हॉट फ्लुइड कशा दिल्या जातील? तर प्रॉपर्टीज ऑफ हॉट लिक्विड. ओके, तर काय दिलं जाईल? टेम्परेचर. बोला. तर टेम्परेचर ऑफ हॉट लिक्विड सपोज TH म्हणूया. ओके, नंतर स्पेसिफिक हीट ऑफ हॉट लिक्विड, स्पेसिफिक हीट CH म्हणूया. हॉट मुळे H वापरतोय. अरे समजतंय? क्लिअर दिसतंय ना सगळ्यांना? काहीच कोणाला इश्यू नाही येत आज? बोला. ओके, तर स्पेसिफिक हीट इज CH. ओके, देन मास ऑफ हॉट वॉटर. ओके, तर तो आहे MH. ओके, तर ह्या हॉट वॉटरच्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, तर प्रॉपर्टीज ऑफ कोल्ड वॉटर, प्रॉपर्टीज ऑफ कोल्ड वॉटर. ओके, तर ह्या काय दिल्या जातील? टेम्परेचर TC. ओके, स्पेसिफिक हीट CC आणि मास MC. अरे कळतंय ना? ओके, तर कोल्ड वॉटरला टेम्परेचरला TC म्हणाल, स्पेसिफिक हीटला CC, तर मासला MC. ओके, आता जर आपण दोन मिक्स केले, ओके, तर MH क्वांटिटी ऑफ हॉट वॉटर, MH क्वांटिटी ऑफ हॉट वॉटर, क्वांटिटी ऑफ hot water, MH quantity of hot water is mixed with MC quantity of cold water, is mixed with MC quantity of cold water. Okay, then the temperature of mixture. तर कशाचं टेम्परेचर काढायचं आपल्याला? तर मिक्सचरचं टेम्परेचर कसं कॅल्क्युलेट केलं जाईल? तर या केसमध्ये आपण काय करूया? हॉट वॉटरनं दिलेली हीट, ओके, हीट लॉस्ट बाय हॉट वॉटर, हीट लॉस्ट बाय hot water is equal to heat gained by, heat lost by hot water is equal to heat gained by cold water, is equal to heat gained by cold water. ओके, तर हॉट वॉटर न दिलेली हीट किती असेल? तर ती असेल MH, CH, TH. ओके, आणि ह्याचं टेम्परेचर कमी होईल. किती कमी होईल? तर मिक्सचरच्या टेम्परेचर एवढं होईल. हे कोल्ड वॉटर एवढं होईल का? नाहीये. ओके, तर कोल्ड वॉटरचं टेम्परेचर पण वाढत जाईल आणि मिक्सचर टेम्परेचर आपल्याला कोल्ड वॉटर पेक्षा जास्त टेम्परेचरचं मिक्सचर मिळेल. तर हॉट वॉटर पेक्षा कमी टेम्परेचरचं मिक्सचर मिळेल. ओके, म्हणून आपण मिक्सचर टेम्परेचर पर्यंत जाऊन थांबूया. आणि इकडे मास ऑफ कोल्ड वॉटर, के स्पेसिफिक हीट ऑफ कोल्ड वॉटर आणि मिक्सचरच्या टेम्परेचर पर्यंत जाईल. कशाचं टेम्परेचर? कोल्ड वॉटरचं. कुठून जाईल? तर जे होतं कोल्ड वॉटरचं नॅचरल टेम्परेचर, ओरिजिनल टेम्परेचर, तर त्यापासून मिक्सचर टेम्परेचर पर्यंत टेम्परेचर वाढेल. ओके, जर या टर्म्सनी मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर या टर्म्स काय होतील? तर या टर्म्स होतील MH CH TH मायनस MH CH ओके TM. ओके, आणि इकडे काय होईल? MC CC TM मायनस MC CC TC.
ओके, तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टेम्परेचर ऑफ मिक्सचर. ओके, आपण कशासाठी हे डेरिव्हेशन डिराईव्ह करतोय? तर टेम्परेचर ऑफ मिक्सचर कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, तर वी आर डिरायव्हिंग डेरिव्हेशन टू कॅल्क्युलेट टेम्परेचर ऑफ मिक्सचर. ओके, तर हे मिक्सचर टेम्परेचर कॅल्क्युलेट करण्यासाठीचा डिरेक्ट फॉर्म्युला आपल्याला शोधायचा आहे. मग काय करा, ह्या मिक्सचरच्या ज्या टर्म आहेत, हा मिक्सचरचा टर्म आणि हा मिक्सचरचा टर्म, त्या एकत्रित घ्या. इकडे पॉझिटिव्ह आहे तर ही टर्म इकडे घेऊन जा. मग काय होईल? तर बोला, हा McCCTm आणि हा तिकडे नेला तर प्लस होईल MHCHTH, सॉरी TM. ओके, तर हा, ओके, हा मायनस McCCTC इकडे आणा. ओके, तर इथं काय राहिलाय ऑलरेडी? तर इथं राहिलाय MHCHTH. ओके, तर हा जशाला तसा इकडे MHCHTH. ओके, आणि तिकडून काय आणाल? तर MC. ओके, CC TC. अरे कळतंय? ओके, मग आता इथं मिक्सचर टेम्परेचर कॉमन आहे. जर इथून तुम्ही मिक्सचर टेम्परेचर कॉमन काढला तर इथं काय उरेल? तर McCC प्लस MHCH. अरे कळतंय? लक्षात येतं? तर इथं हे काय होईल बोला? तर इथं हे होईल MHCHTH McCCTC. ओके, तर हे असंच राहील. ओके, काय राहील? MHCHTH प्लस McCCTC. आणि इकडनं आपल्याला TM जर कॅल्क्युलेट करायचा आहे तर फक्त TM इकडे ठेवा. ओके, आणि बाकीच्या टर्म्स बाजूला घ्या. MHCHTH प्लस McCCTC बाय, इकडून काय येईल आता? ओके, इकडून MHCH प्लस McCC आणि TM कॅल्क्युलेट करण्यासाठीचा हा एक युनिव्हर्सल फॉर्म्युला मिळेल. ओके, अरे कळतंय? काही कन्फ्युजन नाही ना? हा फॉर्म्युला समजलाय सगळ्यांना? ओके, तर आता इथं पहिली क्वांटिटी काय आहे बोला? ही क्वांटिटी काय आहे? दिस इज कॉल्ड एज हीट कंटेंट ऑफ हॉट फ्लुइड. दिस इज कॉल्ड एज हीट कंटेंट ऑफ कोल्ड फ्लुइड. ओके, आणि MHCH किंवा M×C म्हणजे हीट कॅपॅसिटी. ओके, ही कोल्ड फ्लुइडची हीट कॅपॅसिटी, ही हॉट फ्लुइडची हीट कॅपॅसिटी. ओके, जर मग हा ओके टिपिकली लिहायचा आहे, थिअरॉटिकली लक्षात ठेवण्यासाठी लिहायचा म्हटला तर कसा लिहाल? ओके, तर हा क्वांटिटी मेन्शन कराल. ओके, काय? तर मिक्सचर टेम्परेचर T मिक्सचर इज इक्वल टू काय लिहाल ह्याला? MHCHTH म्हणजे हीट. ओके, क्वांटिटी और हीट इन्वॉल्व ऑफ हॉट फ्लुइड. ओके, तर हॉट फ्लुइड किंवा हॉट लिक्विडची हीट आणि हा काय? कोल्ड लिक्विडची हीट. ओके, तर हीट क्वांटिटी ओके ऑफ कोल्ड लिक्विड, हीट क्वांटिटी ऑफ कोल्ड लिक्विड बाय. ओके, तर बाय होतं ह्याला M×C म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास अँड स्पेसिफिक हीट इज कॉल्ड एज हीट कॅपॅसिटी. तर हीट कॅपॅसिटी ऑफ हॉट फ्लुइड और हॉट लिक्विड, हॉट फ्लुइड प्लस हीट कॅपॅसिटी ऑफ cold fluid प्लस हीट कॅपॅसिटी ऑफ कोल्ड फ्लुइड. अरे कळतंय? तर हीट कॅपॅसिटी ऑफ हॉट फ्लुइड बाय हीट कॅपॅसिटी ऑफ कोल्ड फ्लुइड. ओके, तर हा फॉर्म्युला सदैव लक्षात ठेवायचा आहे. अरे लक्षात राहील. हीट कॅपॅसिटी कशाला म्हणतो आपण? तर हीट कॅपॅसिटी म्हणजे
Okay, heat capacity is product of mass and specific heat. Okay, product of mass and specific heat of substance is called as heat capacity. अरे लक्षात येतंय? काही कन्फ्युजन नाही ना? समजतंय हे? ओके, तर चला लिहा हे फॉर्म्युला एकदा दोनदा. ओके, लिहून झालाय फॉर्म्युला आणि लक्षात आलाय सगळ्यांच्या. तर चला याच्यावर आपण काही न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर खूप वेळा याच्यावर एमसीक्यूज विचारले जातात. हे फॉर्म्युले कन्फ्यूज करणारे आहेत. ओके, आता डिराईव्ह केल्यानंतर हे क्लिअरली आठवतात, पण ओके कालांतरानं हे विसरायला लागतात. हीट ही सबस्ट्रॅक्शननीच आपण कॅल्क्युलेट करत असतो, हे आपल्या डोक्यात असतं. म्हणून या फॉर्म्युल्यात पण प्लस नाही तर मायनस आहे असं वाटायला लागतं. ओके, कळतंय? तर त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणं गरजेचं आहे. चला एखादा एमसीक्यू घ्या. ओके, तर 80 ग्रॅम ऑफ hot water, 80 gram of hot water at 80 degrees Celsius, okay, is mixed with okay, is mixed with 60 gram of 60 gram of cold water, 60 gram of cold water at 20 degrees Celsius. Okay, to calculate mixture temperature, तर मिक्सचर टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचा आहे. अरे समजलं? काही कन्फ्युजन नाहीये ना? बोला, क्वेश्चन क्लिअरली दिसतोय? अरे क्वेश्चन क्लिअरली दिसला आम्ही की आमच्या बाहेर चाललोय तुम्हाला क्वेश्चन दिसावं म्हणून. ओके, तर काय काय क्वांटिटीज दिल्या यार. ओके, तर त्या पहिल्यांदा मार्क करून घ्या. ओके, तर पहिल्यांदा मार्क करून घ्या. ओके, पहिली काय रे? तर हॉट बॉडीच्या प्रॉपर्टीज, हॉट लिक्विड. ओके, तर हॉट लिक्विडच्या गिवन डेटा बोला काय काय आहे? तर मास आहे 80 ग्रॅम. पुढे काय रे? टेम्परेचर आहे mh एवढा, टीएच किती आहे? 80 डिग्री सेल्सिअस. चला ह्या दोन प्रॉपर्टीज दिल्या यार. नंतर काय दिलंय? कोल्ड फ्लुइड. ओके, तर कोल्ड फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, कोल्ड फ्लुइड किंवा कोल्ड लिक्विड. तर एमसी किती दिलाय रे? तर एमसी आहे 20 डिग्री सेल्सिअस. आणि काय आहे बोला? एमसी आहे मास आहे, सॉरी एमसी. ओके, हा मास, तर मासच्या ठिकाणी टेम्परेचर लिहितोय. तर 60 ग्रॅम्स मास आणि टेम्परेचर टीसी किती असतो? तर 20 डिग्री सेल्सिअस. अरे कळतंय? काही कन्फ्युजन नाही ना? बोला. आता फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे रे? तर टी मिक्सचर इज इक्वल टू MH CH TH प्लस MC CC TC बाय MHCH प्लस MCCC. ओके, तर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. ओके, इन सीजीएस काय आहे रे? ओके बोला, तर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. ओके, इन सीजीएस युनिटीज. ओके, तर किती असते ती? 1 कॅलरी पर ग्रॅम. ओके, तर 1 कॅलरी पर ग्रॅम
इज द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इन CGS. इथं ग्रॅम मध्ये दिल्या आहेत सगळ्या ॲटम्स, तर मग ग्रॅम मध्येच ठेवा. अरे लक्षात येतं. चला तर ह्या टर्म्स ठेवा. आता मिक्सचर हॉट वॉटरचं टेम्परेचर किती आहे 80. CH किती रे 1 इंटू TH किती आहे 80 डिग्रीज. ओके. MC किती आहे 60. ओके. CC किती आहे. ओके तर CC पण वॉटरच आहे. ओके 1. TC किती आहे तर TCचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस. ओके. बाय MH किती आहे 80 इंटू 1 प्लस 60 इंटू 1. ओके तर हा आहे MC इंटू CC. अरे कळतंय. तर चला मेअर कॅल्क्युलेशन्स आहेत याच्यानंतर करू शकता. 80 इंटू 80 तर 64. ओके 100. ओके प्लस 60 इंटू 20 तर 1200 बाय 80 प्लस 60 140. ओके अरे कळतंय. ओके तर ऍडिशन करा. काय होईल हे ऍडिशन तर 0 0 0 0 दोन्ही 0 आले. ओके 2 आणि 4 6 1 6. ओके तो 6 आणि 1 7 तर 7600. ओके बाय 140 0. ओके 7 पुढे काय. ओके तर 2 3. ओके 8 5. अरे कळलं. ओके पुढे 7. ओके तर 7 5. ओके 35 आणि 7 5 35. तर आन्सर काय आला रे 55 डिग्री सेल्सिअस. सो वी से दॅट टेम्परेचर ऑफ मिक्सचर इज 55 डिग्री सेल्सिअस. अरे कळतंय का. ओके सगळ्यांना हे कॅल्क्युलेशन्स पेलतायत. हा चला कॅल्क्युलेशन्स मध्ये थोड्या बहुत मिस्टेक्स असू शकतील वगैरे. ओके तर काय असेल 50. ओके 5 1. ओके हो. ओके 7 5. ओके पुढे काय इथं 5 उरत नाही का. ओके किती येतं तुला किती येतं. अरे बाकी सगळ्या लोकांनी कॅल्क्युलेशन केलेत का. ओके तर 54.2. ओके ठीक आहे 54.2 डिग्री सेल्सिअस. कळतंय की तर असे क्वेश्चन्स खूप वेळा विचारले जातात. ओके कसा सॉल्व करायचा कळलं. बाकी कॅल्क्युलेशन्स मध्ये तुम्ही माझ्यापेक्षा वाईज असायला हवे आहेत. ओके कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स जनरेट करायला हव्या आहेत. आपण 70+ लेक्चर फाउंडेशन मध्ये त्या सगळ्या गोष्टीवर घालवली आहेत. ओके आणखी एखादा सॉल्व करा. तर 110 ग्रॅम ऑफ hot water. 110 gram of hot water at 90 degrees Celsius is mixed with 120 gram of 120 gram of cold water at 10 degrees Celsius. To calculate mixture temperature after equilibrium. Mixture temperature after equilibrium. ओके तर ही हीटिंग कुलिंगची प्रोसेस सेटल झाल्यानंतरचं टेम्परेचर. अरे करू शकाल का बोला. ओके
चला मी 2 मिनिटे देतोय. ओके, तर त्या 2 मिनिटात सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट 2 मिनिट्स आणि आन्सर सांगा. ओके, तर बघा हे काय करायचंय. तर मिक्सचर टेम्परेचर मी डायरेक्ट लिहितोय आता. ओके, तर मिक्सचर टेम्परेचर TM इज इक्वल टू काय रे, तर हॉट मास ऑफ हॉट वॉटर. ओके, 110 ग्रॅम. ओके, स्पेसिफिक हीट ऑफ हॉट वॉटर 1. ओके, टेम्परेचर ऑफ हॉट वॉटर 90 प्लस. ओके, क्वांटिटी ऑफ कोल्ड वॉटर किती आहे 120 ग्रॅम. ओके, इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कोल्ड वॉटर इंटू टेम्परेचर ऑफ कोल्ड वॉटर बाय 110 इंटू 110 प्लस 120 इंटू 120. अरे कळला. ओके, तर हा सगळ्यांना आलाय. अरे हे सगळ्यांचं आलंय ना, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर आता 11 इंटू 9 99. तर 9900 प्लस ओके 1200. ओके, आणि हे के 230. ओके, पुढे हे कॅल्क्युलेशन्स करू शकता आणि आन्सर काय येतं, तर सगळ्यांचा आन्सर 48.26 डिग्री सेल्सिअस आलाय. अरे कळतंय, काही कन्फ्युजन नाहीये यात. ओके, चलो पुढची टर्म आपल्याला शिकायची आहे, पण मध्येच आपला ओके सेशन संपणार आहे पहिला. तर मी अगोदर सेशन कनेक्ट करतोय आणि मग आपण पुढच्या टर्मला जाऊया. ओके, तर चला पहिल्यांदा सेशन कनेक्ट करा, जेणेकरून मध्येच थांबण्याची गरज पडणार नाही. चला लेट अस जॉईन फॉर सेकंड सेक्शन. सगळेच ओके डिस्कनेक्ट व्हा आणि परत कनेक्ट व्हा. ओके, पुढची केस आता कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ मिक्सचर. पण ते कसं कॅल्क्युलेट करायचंय, जर फेज चेंज होत असेल. ओके, तर हीट ट्रान्सफर विथ फेज चेंज. हीट ट्रान्सफर विथ फेज चेंज. विथ फेज चेंज. ओके, तर हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतात, कंबरसम असतात. ओके, पण एक्झाम मध्ये विचारताना कॅल्क्युलेशनचा ठीकठाकपणे विचार करून क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, तर कॅल्क्युलेशनचा ठीकठाकपणे विचार करणं म्हणजे काय, तर क्विकली होतील असे कॅल्क्युलेशन दिले जातात. तर इथं पण आपण काय म्हणूया, तर हीट ट्रान्सफर बाय कोल्ड फ्लुइड. एखादं सिच्युएशन घेऊयात आपण. तर इथे सिच्युएशन काय दिलाय, तर कोल्ड आईस. ओके, तर कोल्ड आईस ॲट -20 डिग्री सेल्सिअस. ओके, इज मिक्स्ड विथ हॉट वॉटर. ओके, तर हॉट वॉटर. ओके, आणि हे हॉट वॉटर काय, तर सपोज काहीतरी ओके 90 डिग्री सेल्सिअस आहे किंवा 100 डिग्री सेल्सिअस आहे. तर काय होईल. ओके, तर इथं पण आपण एनर्जी बॅलन्स वापरू. इथंही काय, तर हीट लॉस्ट बाय हीट गिवन बाय. ओके, तर हीट गिवन बाय ओके हॉट वॉटर. तर हीट गिवन बाय हॉट वॉटर इज इक्वल टू heat gained by. Okay, is equal to heat gained by okay cold matter. Okay, तर इथं स्टेट सॉलिड आहे म्हणून कोल्ड मॅटर. आता ह्या हीटचे वेगवेगळे पार्ट्स होणार. ओके, तर सपोज पहिल्यांदा हा हॉट वॉटर किती हीट देऊ शकतो, तर ती कॅल्क्युलेट करा. ती कशी कॅल्क्युलेट करायची, तर हॉट वॉटर ओके चा मास समजा mh आहे, त्याची स्पेसिफिक हीट CH आहे. ओके, तर त्यानं दिलेली हीट ओके किंवा त्याच्याकडे अवेलेबल असणारी हीट ही किती असेल, तर ही असेल TH एवढी. ओके, आणि मग
हा किती मिनिमम टेम्परेचर करेल? जर वॉटर असेल तर वॉटर आपली फेज चेंज न करता किती टेम्परेचर किती टेम्परेचर रिड्यूस करू शकतो? तर 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणून MHCH इंटू TH. ओके, तर अशी क्वांटिटी होईल. लक्षात येतंय? काही कन्फ्युजन नाहीये. तर इथं मात्र वेगवेगळे पार्ट असतात. पहिल्यांदा काय होईल? पहिल्यांदा हीट फॉर हीटिंग ऑफ आईस. पहिल्यांदा हीटिंग ऑफ आईस होईल. अरे लक्षात येतं? तर आईसचं हीटिंग होईल. ओके, आणि आईसच्या हीटिंग साठी काय असेल? तर मास ऑफ आईस. ओके, तर इथं काय कराल? मास ऑफ आईस इंटू सी ऑफ आईस. ओके, स्पेसिफिक हीट ऑफ आईस इंटू काय? ओके, तर इंटू इथं 0 डिग्री सेल्सिअस. कुठपर्यंत वाढेल टेम्परेचर आईसचं? 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. कुठून येईल ते? तर -20. आणि मग हा मायनस मायनस प्लस होईल आणि हा काय होईल? +20. तर 0 + 20. अरे कळतंय? काही कन्फ्युजन नाहीये ना? ओके, तर चला पुढे. तर हा हीट फॉर हीटिंग आईस एवढी असते. पुढे आता ह्याच्यानंतर जर काही हीट इथं उरली असेल, ओके, उरली नसेल तर एवढ्यासाठीच वापरली जाईल. उरली जर असेल तर मग पुढच्या प्रोसेससाठी. पुढे काय होईल मग? तर मेल्टिंग ऑफ आईस. हीट रिक्वायर्ड फॉर मेल्टिंग ऑफ आईस. ओके, आणि ती मेल्टिंग ऑफ आईसची हीट किती असेल? तर मेल्टिंग ऑफ आईस साठी जी हीट वापरली जाईल तर ती असेल मास ऑफ आईस इंटू HFZ. त्या HFZ ला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, आता इथं तुमच्याकडे काय अवेलेबल असेल? ते 0 डिग्री सेंटीग्रेडचं वॉटर अवेलेबल असेल. ओके, जर याच्यामध्ये एवढी हीट शिल्लक असेल की अख्खं आईस मेल्ट करू शकतो. जर तेवढं नसेल तर काय होईल? पार्शियली ओके मेल्ट होईल आणि पार्शियली ओके नॉन मेल्टेड स्टेट मध्येच राहील. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की किती क्वांटिटी ऑफ आईस मेल्ट झाली आणि किती क्वांटिटी अनमेल्टेड आहे. अरे कळतंय? लक्षात येतंय? हे फॉर्म्युले कळतायत? ओके, तर जर सगळी क्वांटिटी मेल्ट झाली नसेल, ओके, का? तर तेवढी हीट इथून उपलब्ध झाली नसेल, तर जेवढी काही क्वांटिटी मेल्ट होईल आणि काही क्वांटिटी मेल्ट होणार नाही, तर त्यांचं प्रपोर्शन काढायचं असेल. अरे लक्षात येतंय? बरं, हे इक्वेशन कळलंय? ओके, तर असे क्वेश्चन्स हे आपण न्यूमेरिकल सॉल्व करतानाच त्याचा फील घेऊ शकतो. तर चला आपण एक क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर स्टेटमेंट लिहा. hot water at 90 degrees Celsius, okay, and okay, तर 300 grams, 90 degrees Celsius and 300 gram is mixed with okay, तर 100 ग्राम okay ice at -10 degrees Celsius. Okay, तो calculate mixture temperature, okay, and quantity of okay unmelted ice, non-melted ice if any असं ब्रॅकेट मध्ये
इफ एनी दिलं जातं. अरे क्वेश्चन लक्षात येतोय सगळ्यांना? बोला, वाचता येतंय? एकदा टिपिकली स्टेटमेंट लिहा. ओके, ओके, क्वेश्चन कळलाय सगळ्यांना? तर अ हॉट वॉटर ॲट 90 डिग्री सेल्सिअस अँड 300 ग्रॅम इज मिक्स्ड विथ 100 ग्रॅम आईस ॲट -10 डिग्री सेल्सिअस. ओके, तर आपल्याला काय माहिती आहे फॉर्म्युला? तर आपल्याला माहिती आहे की हॉट वॉटर न हीट अवेलेबल. ओके, हीट गिवन बाय हॉट वॉटर. ओके, तर ही कॅल्क्युलेट करू शकतो आपण. ही कशी कॅल्क्युलेट करायची बोला? तर ही येते MH. ओके, CH. ओके, आणि काय येईल? तर TH -0 डिग्रीज. तर एवढी 0 डिग्री टेम्परेचर होईपर्यंतची हीट. ओके, जर मग इथं क्वांटिटीज ठेवल्या, M किती आहे? तर 300 ग्रॅम आहे. C किती रे वॉटरचा? 1. ओके, आणि TH किती दिलाय? तर 90 डिग्री सेल्सिअस. ओके, 90 डिग्री सेल्सिअस. तर एवढी हीट आपल्याकडे उपलब्ध आहे. ही किती होते? तर ही 27,000 ओके ज्यूल्स, नाही सॉरी, कॅलरीज होते. 27,000 कॅलरीज एवढी हीट आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, तर दिस इज द अवेलेबल हीट क्वांटिटी. ओके, when we cool water from its given temperature to the 0 डिग्री सेल्सिअस. आता ही हीट अवेलेबल आहे, ती कशा कशासाठी वापरली चालली आहे? तर पहिल्यांदा ती हीट वापरली चालली आहे कशासाठी? ओके, तर आईसच्या हिटिंग साठी. मग लिहा, पहिली क्वांटिटी काय रे? पहिल्यांदा काय होईल? तर हीट युज्ड फॉर हीटिंग ऑफ आईस. ओके, पहिल्यांदा आईस हिटिंग होईल. हीटिंग ऑफ आईस कुठून कुठपर्यंत होईल आईस हिटिंग? तर आईसचं मास ऑफ आईस. ओके, इनटू सी ऑफ आईस इनटू. ओके, तर 0 डिग्री पर्यंत हीट व्हायला पाहिजे, म्हणून 0 मायनस मायनस, तर मायनस मायनस प्लस. तर किती आहे हा? 10 डिग्री सेल्सिअस. ओके, तर ह्या जर क्वांटिटीज ठेवल्या इथं, तर किती येईल रे हा? तर मास ऑफ आईस बोला किती आहे? ओके, तर मास ऑफ आईस इज 100 ग्रॅम्स. सीसी ऑफ आईस तर शिकवताना सांगितलं होतं किती असतो? हाफ. ओके, तर हाफ इंटू 10. अरे कळतंय? मग हा 5, तर हा किती येईल? तर 500 कॅलरीज. आता चेक करायचं याच्यापेक्षा ही क्वांटिटी कमी आहे का? तर ऑफकोर्स कमी आहे. मग दोघांमधला डिफरन्स किती आहे? तर तो डिफरन्स कशासाठी वापरला जाईल? नाउ दॅट डिफरन्स इज युज्ड. ओके, तर हीट. ओके, युज्ड फॉर कन्वर्जन. ओके, फॉर कन्वर्जन ऑफ आईस इनटू वॉटर. आईस इनटू वॉटर. ओके, आणि हेचा फॉर्म्युला काय रे? तर Q इज इक्वल टू M इंटू HFG. ओके, तर M इंटू HFG. मग M काय आहे? तर 100 kg 100 ग्रॅम्स. ओके, HFG काय असतो? तर 80. ओके, 80 कॅलरीज पर ग्रॅम. ओके, तर दिस इज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आठवतं ना रे सगळ्यांना? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस इज 80 ग्रॅम्स. ओके, सॉरी 80 कॅलरीज पर ग्रॅम. अरे सगळ्यांना आठवतंय ना? रेस्पॉन्ड करा. ओके, मग ही किती येईल? तर 8000 येईल. अरे कळतंय? ओके, लक्षात आलं? तर हे 8000. ओके, हा किती आहे? 500. तर ह्या दोघांचा मिळून क्वांटिटी किती होईल? तर 8500. ओके, ह्या दोन्हीही हीट, हिला आपण Q1 म्हणूया, हिला आपण Q2 म्हणूया.
तर Q1 प्लस Q2 हे दोन्ही मिळून किती होत आहेत, तर 8500 ओके कॅलरीज. आणि आपल्याकडे उपलब्ध हीट काय आहे, तर 27,000 कॅलरीज. ओके, तर मग आता काय होईल रे, तर हा आपण 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत कन्वर्ट केला होता म्हणून एवढी क्वांटिटी आहे. आणि आता ओके हा वॉटर पण केवढा आहे, ओके तर हा वॉटर पण किती क्वांटिटीचा आहे, किती क्वांटिटी आहे, तर हा आता तुमच्याकडे अख्खा वॉटर आहे तर 100 ओके ग्रॅम सगळा आईस वॉटर मध्ये कन्वर्ट झालाय. ओके, तर तो कितीचा आहे, 0 डिग्रीचा. ओके, हा पण किती पर्यंत आलाय वॉटर, 0 डिग्री पर्यंत. आणि हे दोन्हीही काय होतील, आता यांचं टेम्परेचर वाढायला जाईल. ओके, तर ह्या दोघांची मिळून हीट किती असेल रे, ओके तर या 27,000 मधनं ओके तर 27,000 मायनस काय रे 8,500. ओके, तर ही किती असेल हीट, 0 0 ओके 5 तर 5 पुढे काय 8 9 तर 9 आणि ओके 8 7 ओके 17 अरे कळतंय. आणि हा 1 तर 18,500 कॅलरीज. तर एवढी हीट. मग ही आता टोटल क्वांटिटी वापरायची आहे वॉटरची. तर हे टोटल वॉटर ओके एवढ्या क्वांटिटीज ऑफ हीटला वाढेल. ओके, मग काय होईल, तर हा क्यू म्हणजे किती रे, तर 18,500 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू, आता दोन्हीही मासेस ऍड करायचे आहेत, कोल्डचा मास प्लस हॉटचा मास. ओके, हे दोन्हीही मासेस इनटू सी, आता वॉटर आहे म्हणून सी ऑफ वॉटर इनटू ओके काय करायचं आहे TH ओके मायनस 0 हे अवेलेबल आहे 0 ला. आता हे दोन्हीही मिळून किती होतील रे, बोला तर 9 किती आहे 300 आणि 100 तर हे 400 होतील. CW इज 1. ओके, आता हा TH इज ओनली अननोन टर्म आणि 18,500. ओके, मग हा 400 इथं येईल. ओके, तर 400 ओके इज इक्वल टू TH. आणि हे ओके सगळ्या सॉरी TH नाही इथं काय आहे हे, तर मिक्सचर टेम्परेचर. मग हे मिक्सचरचं टेम्परेचर ओके मिळेल. अरे कळतंय ना, तर हा काय 2 0 2 0 गेले 4. ओके, किती होईल हा, तर 4 4 4 16 ओके तर 4 परत काय, तर 4 6 24 then 4 2 5 तर 46.25 degrees would be the temperature of mixture. अरे प्रत्येक स्टेप समजते, काय केलं हे सगळ्यांना कळलंय. कॅल्क्युलेशन्स थोडेसे कंबरसम असतात, तर पहिल्यांदा ही हीट क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, आणि ही हीट क्वांटिटी ओके वापरत जायची आहे. तर चला पुढचा प्रॉब्लेम. एवढ्या कॉम्प्लेक्स लेवलवरचे प्रॉब्लेम्स इन जनरल विचारत नसतात, पण विचारले तरीही गोंधळायला नको. ओके, तर आता हा ओके किती दिलाय रे, ओके तर आईस दिलाय. ओके, फक्त आपण आईसची क्वांटिटी बदलतोय. तर आईस दिलाय 400 ग्रॅम्स. ओके, आईस दिलाय 400 ग्रॅम्स. चला हाच प्रॉब्लेम परत करा. ओके, तर सगळ्या क्वांटिटीज तशाच आहेत बाकीच्या, फक्त क्वांटिटी ऑफ आईस हॅज बीन इन्क्रीज्ड. ओके, तर क्वांटिटी ऑफ आईस सगळी मेल्ट होईल का. ओके, क्वेश्चन लक्षात येतोय सगळ्यांना. तर परत एकदा तेच करा. हीट गिवन बाय हॉट वॉटर किती अवेलेबल असेल रे, हीट गिवन बाय हॉट वॉटर. तर डायरेक्टली जर लिहिली तर हीट अवेलेबल बाय हॉट वॉटर तर हा असेल MH. ओके, मी डायरेक्ट लिहिलं तर चालेल ना, आता सगळ्यांना समजलंय ना रे. तर MHCH MHCH मायनस 0. ओके, मग हा किती होईल रे, MH किती आहे, ओके बोला तर 300. ओके, हा CH1
आणि TH किती रे 90. मग ही हीट किती अवेलेबल होईल? ओके, तर 27,000 कॅलरीज. ओके, तर ही अगोदर ही एवढी आली होती, हे कॅल्क्युलेशन केले होते. चला आता इथं काय होईल? मास ऑफ आईस. ओके, किती दिला आता? तर 400 ग्रॅम्स. ओके, तर 400 ग्रॅम CC ऑफ आईस हाफ. ओके, इंटू हा 10. ओके, तर काय झाला रे हा 5. ओके, तर 5 इंटू 20 बोला किती झाला हा? ओके, तर हा झाला 2000. ओके, किती झाला? ओके, 400 2000 कॅलरीज. ओके, आता 2000 कॅलरीज ही ह्याच्यापेक्षा छोटी फिगर आहे, म्हणून काय होईल? ओके, तर रिमाइंडर ही Q2 साठी फेज कन्व्हर्जन साठी वापरली जाईल. चला तर फेज कन्व्हर्जन साठी किती वापरली जाईल बोला? तर Q2 इज इक्वल टू मास ऑफ आईस किती आहे? तर 400 इंटू 80. हे किती होईल बोला? तर 400 इंटू 80 8 4. ओके, 32,000. ओके, 32. ओके, अरे कळतंय आता ही क्वांटिटी या क्वांटिटी पेक्षा जास्त येते. अरे समजतंय ना? कळतंय? ही क्वांटिटी दिसतंय, तर ही आहे 32,000. इथं उपलब्ध काय आहे? 27,000 मायनस 200 कॅलरी. 2000 कॅलरीज म्हणजे 25,000. म्हणजे सगळ्या आईसचं कन्व्हर्जन होतं का? तर नाहीये. मग ओके, as this quantity as Q2 is okay larger greater okay than okay available quantity of heat. okay available quantity of heat म्हणून काय होईल रे? तर all ice is not melted. okay म्हणून result all ice is not melted. तर सगळं आईस मेल्ट होणार नाहीये. मग काय मेल्ट होईल बोला? इफ द ऑल आईस इज नॉट मेल्टेड बोला, तर काही रिमाइंडर क्वांटिटी राहील. मग किती क्वांटिटी मेल्ट होईल? तर ह्याच्यासाठी किती अवेलेबल असेल रे? ओके, तर टोटल आता इथं Q3 ओके अवेलेबल किती आहे? Q अवेलेबल बोला, तर Q अवेलेबल वुड बी ओके 27,000 मायनस 2000. 27,000 मायनस 2000 कॅलरीज. तर हे किती होईल? तर 25,000 कॅलरीज. अरे कळतंय का? लक्षात येतंय? काही कन्फ्युजन नाही ना? ओके, हे कळलं एवढं. आता हे 25,000 बरोबर काय करा? कॅल्क्युलेशन करा. कशाचे? हे 25,000 अवेलेबल आहे कुठं रे? तर मास ऑफ आईस साठी ओके इंटू सी ऑफ आईस इंटू ओके आता मास ऑफ आईस इंटू काय रे? HFG. ओके, HFG. आणि हा HFG किती असतो? ओके बोला, तर हा मास ऑफ आईस आहे किती? 300. ओके, नाही मास किती मेल्ट झाला हे काढायचं आहे. ओके, तर हा मासच्या ठिकाणी मासच ठेवा आणि मग इथं HFG किती आहे? 80. हा 80 इकडे आणा. मग तुम्हाला मास ऑफ आईस ओके हा किती आहे? तर मेल्टेड मास ऑफ आईस मिळेल. तर काय रे? 2500. ओके, 25,000 बाय काय रे? 80. ओके, तर हा 00 बोला पुढे. ओके, तर हा 4 आणि हा किती आला? 1 2 1 2 2 4 5. ओके, पुढे 0 परत एकदा 2 नी. ओके, तर 2 6 12 2 2 4. ओके, परत 2 नी. ओके, तर किती आला हा? ओके, तर 2 3. ओके, नंतर काय? तर 2 1. ओके, अरे कळतंय? तर किती आला? 300. ओके, नाही काहीतरी चूक होते कॅल्क्युलेशन करताना. मास ऑफ आईस इंटू HFG 80. तर हे बरोबर येते का? 2500. ओके बोला, तर 17,000 मायनस 2000 25,000 बरोबर आहे. ओके, तर इथे कॅल्क्युलेशन 25,000 बाय 80. अरे हे फिगर
ओके किती येते 3. ओके बोला पुढे 2 1 3 जा 2 1 2 2 4. ओके आणि 2 तर 312.5 ग्रॅम एवढा आईस ओके काय होईल ओके मेल्ट होईल. टोटल आईस आपल्याकडे किती उपलब्ध आहे रे तर 400 ग्रॅम. मग काय विचारलंय आपल्याला अनमेल्टेड आईसचं प्रपोर्शन. ओके तर काय होईल बोला तर मास ऑफ अनमेल्टेड ऑइल्स मास ऑफ नॉन मेल्टेड अनमेल्टेड आईस ओके इज इक्वल टू काय होईल बोला तर मास ओके कोणता टोटल मास ऑफ आईस मायनस मास ऑफ आईस मेल्टेड. ओके तर मेल्टेडचा किती आलाय टोटल आहे 400 आणि किती आलाय मेल्टेडचा तर 312.5. अरे कळतंय लक्षात येतं. मग हे कॅल्क्युलेशन काय 0.5 213 3 आणि ओके 701 ओके 1228 ओके तर 87.5 ग्रॅम आईस विल नॉट मेल्ट. ओके तर इट विल रिमेन ॲज इट इज. आणि मिक्सचर टेम्परेचर काय असेल रे तर 0 डिग्री सेल्सिअस असेल. काही आईसच आहे ओके तर काही आईस मेल्ट झाला. मग मेल्ट झालेल्या आईसचं टेम्परेचर वगैरे वाढेल का तर नाही. तर मिक्सचर टेम्परेचर 0 डिग्री असेल आणि एवढा आईस अनमेल्टेड असेल नॉन मेल्टेड असेल. अरे समजतंय का. तर हे कॅल्क्युलेशन थोडे कंबरसम असतात. फार ट्रिकी वे न पुढे जायला हवंय. ओके पण असे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकलो तरच आपण 100% मार्क्स गेन करू शकतो. असे क्वेश्चन्स खूप सारे विचारले जातात खूप वेळा विचारले जातात आणि असे क्वेश्चन्स डिफरन्स करतात. जास्त कॅल्क्युलेशन लागणाऱ्या क्वेश्चन्सला बहुतांश लोक हात लावत नाहीत. मग अशा क्वेश्चन्स मध्येच मोठा डिफरन्स मिळतो. ओके तर हा सेक्शन कॅलरीमेट्रीचा बऱ्याच ठिकाणी शिकवलाच जात नाहीये. ओके तर मी ऑब्झर्व करतोय गेले 8 9 10 वर्ष. ओके तर बऱ्याच ठिकाणी एवढे कॉम्प्लिकेटेड गोष्टी कशाला शिकवायच्या तर हलक्या फुलक्या सगळ्यांना झेपतील अशाच गोष्टी शिकवल्या जातात. ओके आणि एंटरटेन केलं जातं आणि मग एक्झामच्या पिरियडमध्ये सगळे प्रॉब्लेम्स होतात आणि मग फिजिक्सचा पेपर हा अवेलेबलच 160 मार्क्सचा 150 मार्क्सचा होतो आणि मग आउट ऑफ 160 150 स्कोर करतात लोक. पण आपल्याला ते करायचं नाहीये. सदैव आपण 180चा देण्याकडे ओके ट्रॅव्हल करतोय. 180चा आपण दिलाय. ओके तर ह्या 180 मिळवायचे तर एक सिंगल बीट पण आपल्याकडनं राहायला नकोय. ओके तर चला एक एक्झरसाइज देतोय. ओके तर ती एक्झरसाइज सॉल्व्ह करायची आहे घरी आणि आजचं लेक्चर इथं आपण वाइंड अप करूया. ओके तर ही एक्झरसाइज वरच्या स्टेटमेंट मध्ये फार काही मोठे बदल न करता ओके तर वरच्या स्टेटमेंट मध्ये फार काही बदल न करता हे टेम्परेचर ओके काय असेल तर दिस टेम्परेचर आईस अवेलेबल इज at -20 डिग्री सेल्सिअस. ओके आणि बाकी वॉटरच्या क्वांटिटीज ओके तर हा 300 जो आहे ओके तर हा सपोज किती असेल तर 200 ग्रॅम असेल. ओके तर हा 200 ग्रॅम आहे. ओके लक्षात येतंय. बाकी सगळं काही सेम आहे. अरे लक्षात येते स्टेटमेंट करू शकाल हे होमवर्क. आणि इथं पण काय कॅल्क्युलेट करायचं आहे मिक्सचर टेम्परेचर अँड क्वांटिटी ऑफ नॉन मेल्टेड आईस इफ एनी. ओके जर मेल्ट झाला असेल तर टेम्परेचर काय येईल कसं कॅल्क्युलेट करायचं माहितीच आहे. आणि जर ना सगळा क्वांटिटी नाही मेल्ट झाला असेल तर इथं ऑब्व्हियसली दिसतंय की सगळी क्वांटिटी मेल्ट नाही झाली. ओके तर क्वांटिटी मेल्टेड आणि क्वांटिटी अनमेल्टेड मेल्ट न झालेली क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे. जमेल का रे सगळ्यांना. वाटतोय विश्वास. ओके तर चला लेट अस कॅल्क्युलेट इट. वी विल मीट बाय टुमॉरो ऍट सेम टाइम. आणि आपण ऑफलाईन सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. जे ज्यांना शक्य आहे ते सगळे आज 2 वाजता ओके अकॅडमीवर येतील. ज्यांना शक्य आहे जे लातूरमध्ये आहेत
ते सगळे आज 2 वाजता अकॅडमीवर भेटतील. ओके, तर आपण तिकडे प्लॅनिंग करूया. चलो, गुड डे.